मित्रांनो नमस्कार, माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात आपला हा दररोजचा व्हिडिओची सिरीज, ज्यामध्ये मी स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजना एक दररोज प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर पण शोधणार आहे. मित्रांनो, तुमचा व्यवसाय ऑन पेपर प्रॉफिटमध्ये आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचा व्यवसाय पण सुरळीत चालू आहे, पण तुम्हाला पेमेंट्स द्यायला जर त्रास होत असेल किंवा तुम्हाला जर घरच्यांनी पैसे मागितले तर ते पैसे देता येत नसतील किंवा तुमच्या सॅलरीज वेळेवर होत नाही आहेत, वेंडर पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत, तर तुम्हाला काहीतरी विचार करण्याची गरज आहे. यापैकी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असेल, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ऑन पेपर तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे, पण तुमचे पेमेंट्स वेळेवर होत नाही आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 मिनिटात मिळणार आहे. त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुमच्या यशासाठी कमिटेड आहे. आमचे विविध ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही डिझाईन यासाठी केलेले आहेत की आमचा उद्देशच हा आहे की मराठवाड्यातून किमान 100 IPOs तयार झाले पाहिजे. बिझनेस एक्सलन्स आणि वेकअप स्किलअपमधून आम्ही या प्रकारचेच ट्रेनिंग देत असतो. तर आता याचं उत्तर शोधूया आपण. तुम्हाला काय वाटतं की तुमचा व्यवसाय ऑन पेपर यशस्वी आहे, प्रॉफिटमध्ये आहे, तरी पण तुम्हाला पेमेंट्स वेळेवर देता येत नाही, EMIs वेळेवर भरता येत नाहीत किंवा दरवेळेस तो स्ट्रेस असतो, घरात पैसे वेळेवर देता येत नाहीत किंवा तुम्ही दरवेळेस अगदी मॅनेज करून देताय, तर याचं उत्तर तुम्हाला सापडेल. कदाचित तुम्ही अकाउंटिंग व्यवस्थित करत असाल, पण कॅश फ्लो मॅनेजमेंट पुअर आहे. मित्रांनो, कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या अकाउंटला येणारा दररोज पैसा कसा येतो, किती आला पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. मी आमच्या ट्रेनिंग्समध्ये आपल्या व्यावसायिकांमध्ये असलेला हा एक खूप मोठा फ्लॉ पाहिलेला आहे की त्यांचं कॅश फ्लो मॅनेजमेंट नाही आहे. ते फक्त अकाउंटिंग चांगलं करतात किंवा अकाउंटिंग करून घेतात आणि त्यालाच कॅश फ्लो मॅनेजमेंट समजतात. दररोज तुमच्या अकाउंटला पैसा किती आला पाहिजे, पैशाचं रोटेशन कसं असलं पाहिजे, कारण खर्च रोज आहे. जर तुम्ही त्यानुसार तुमचं पेमेंट्स मॅनेज केले नाही तर तुम्हाला कदाचित पेमेंट्स मॅनेज करण्यासाठी दरवेळेस स्ट्रेसमधून जावं लागेल. कारण कॅश फ्लो 2 प्रकारचा असतो. वन इज कॉल्ड स्टॅटिक, दुसरा जो असतो तो डायनामिक. डायनामिक म्हणजे रोजच्या रोज मॅनेज होणारा कॅश फ्लो. सो तुम्हाला जर समजा पैशाची चणचण भासत असेल प्रॉफिटमध्ये असूनही, तर कदाचित तुम्हाला यावर काम करावं लागेल की दररोज किंवा दर 2 दिवसाला तुमच्या अकाउंटला पैसा कसा येईल तुमच्या बिझनेसमधून, याचं मॅनेजमेंट करावं लागेल. अँड दॅट इज कॉल्ड कॅश फ्लो मॅनेजमेंट. ह्या एका छोट्या गोष्टीमुळे तुमचा कदाचित पेमेंटच्या टर्म्स सुधरून जातील, तुमच्या घरात तुम्हाला वेळेवर पैसा देता येईल, EMIच्या स्ट्रेसमधून बाहेर पडाल. हा आणि असे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज एक विषय घेऊन माझ्या YouTube चॅनलवर टाकणार आहे. याला सबस्क्राईब करा, अनेकाला सजेस्ट करा आणि उद्याच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.